नमस्कार मित्रांनो, नाव माझं स्वरूप आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मित्राच्या कन्सेप्ट मराठी या युट्यूब चॅनलवरती. तर आज आपण मित्रांनो पार्ट 2 बघणार आहोत. या म्हणजे आपल्या दिल्लीच्या इतिहासात. तर आपण मागच्या वेळेला चव्हाण साम्राज्य बघितलं असेल, जे की मोहम्मद गोरी त्यांना हरवतात आणि कारण की त्यांना बाकीच्या राजपूतांचा म्हणजे सपोर्ट भेटत नाही, त्यामुळे आपल्या पृथ्वीराज चव्हाण हे हारतात आणि पृथ्वीराज चव्हाण हे शेवटचा हिंदू राजा असतो जो की दिल्लीवरती राज्य केलेलं असतं. तर मग यांचं साम्राज्य केव्हा फक्त 12 वर्ष असतं, 1180 एडी ते 1192 एडी पर्यंत. म्हणजे काय होतं, परत मग तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सीन सांगितलेलाच आहे सगळं समजून, तर तुम्ही मागचा व्हिडिओ नक्कीच बघा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका. तर असा सीन होतो चव्हाण साम्राज्याचा. तर आता याच्यानंतर जे म्हणजे तिसरं साम्राज्य जे दिल्लीवरती राज्य करतं तेव्हापासून 1192 ते 1289, 1192 ते 1289 जे साम्राज्य राज्य करतं. आता तुम्हाला माहित असेल की पृथ्वीराज चव्हाण हरतात आणि तिथे दिल्लीची भरपूर प्रमाणात लूट होते. दिल्लीमध्ये काय म्हणजे दिल्लीला हानी होते दिल्लीची. आणि त्यानंतर सीन काय होतो दिल्लीचा, जो मोहम्मद गोरी तिथला म्हणजे आता राजा झालेला असतो, तर तो काय करतो, त्यांचा जो एक सेवक असतो, कुतुबुद्दीन ऐबक, कुतुबुद्दीन ऐबकला तो तिथला राजा बनवतो. तर त्यांच्या साम्राज्याला काय म्हणलं जातं, तिसरं साम्राज्य आपलं स्लेव साम्राज्य. या सर्वांचं जे साम्राज्य असतं म्हणजे जे इराणी लोकांचं असतं, आपला मोहम्मद गोरी जिंकलेला असतो, तो कुतुबुद्दीन ऐबकला त्याचं म्हणजे राज्य दिल्लीचा कारभार पाहायला देतो. कुतुबुद्दीन ऐबकची जर थोडक्यात स्टोरी सांगायला गेली तर तो आधी एक असतो सामान्य घरातला माणूस, एक असा म्हणजे मजूर असतो, मजूर किंवा ते असेच राजाच्या ठिकाणी काम करणारे आपले छोटे छोटे. परत तिथला तो होतो शिपाई झाला. स्वतःच्या कर्तृत्वावर हा व्यक्ती मोठा झालेला असतो कुतुबुद्दीन ऐबक. परत तो शिपाई होतो आणि परत तो त्यांचा म्हणजे जे मोहम्मद गोरीचं जे सैन्य असतं त्यांचा तो जनरल होतो. आणि मग म्हणून मोहम्मद गोरी त्याला दिल्लीचं तख्त सांभाळायला देतो. तर असं त्याचा सीन होतो. तर यांच्यानंतरचे म्हणजे जे राजा असतात ना, ते काय करतात, म्हणजे स्लेव साम्राज्य असतं. यांच्यामध्ये पहिले 3 राजा असतात ना यांचे, ते कोणकोणते म्हणजे आरमशाह, शमसुद्दीन, इल्तुमिश हे राजा असतात ना. थांबा लिहून देतो बरं इथं. पहिला असतो तो आपला कुतुबुद्दीन ऐबक, दुसरा असतो तो आरमशाह सॉरी, तिसरा असतो तो आपला शमसुद्दीन इल्तुमिश, यांची नावं बाबा लय बेकार असतात, इल्तुमिश. आता हे जे 3 राजे असतात हे म्हणजे काय म्हणतात, आपल्या स्लेव साम्राज्य असतं ज्यांचं मोहम्मद गोरीचं, तर त्या साम्राज्यातले हे 3 पॉवरफुल राजे असतात. आणि यांच्यानंतर पण यांच्या साम्राज्यामध्ये 6 राजे होतात या टाइम लाईन मध्ये. तर यांच्यामध्ये एक तुम्हाला राणी माहिती असेल, रझिया सुलतान नावाची. तिची पण जर तुम्हाला स्टोरी हवी असेल तर मी या चॅनलवर आपल्या नक्कीच टाकेन, मी कमेंटमध्ये सांगा. तर रझिया सुलतान असते ना, ती दिल्लीची 4 वर्षासाठी राणी होते. आणि रझिया सुलतान जे किती असते, 6वी यांच्या साम्राज्यातली असते रझिया सुलताना. तर यांचा सीन काय असतो, या म्हणजे पहिल्या स्त्री असतात ज्या की म्हणजे दिल्लीवरती राज्य करतात, रझिया सुलताना. तर हे होतं स्लेव साम्राज्य. यांच्यानंतर यांचे 6 शासक होतात. आणि आता ह्या स्लेव साम्राज्याचा इथे आपल्या भारतामध्ये सीन चालू आहे, आपल्या भारतामध्ये यांचा सीन चालू आहे. तर भारताच्या बाहेर जे असं इथं हिमालय आहे, इथे असं रशिया आहे. तर हे रशिया वगैरे आहे ना, इकडे आशियामध्ये मंगोल जे साम्राज्य असतं, त्या मंगोल साम्राज्याचं भारतावर आक्रमण म्हणजे भरपूर प्रमाणात मंगोल साम्राज्याची वाढ झाली असते. मंगोल साम्राज्य आजूबाजूचे प्रदेश जिंकायचा प्रयत्न करत असतं. मंगोल साम्राज्य अफगाणिस्तान पर्यंत येऊन टेकलेलं असतं. पण हे स्लेव साम्राज्य आहे ना, मंगोलांपासून भारताची सुरक्षा करायला एकदम समर्थ राहतं. तर असा यांचा सीन होतो आपल्या म्हणजे स्लेव साम्राज्याचा. तर आता पुढचं साम्राज्य बघूया, म्हणजे खिलजी साम्राज्य. तर मी आता हे पुसून टाकू सगळं. म्हणजे तिसरं साम्राज्य झालं आपलं स्लेव साम्राज्य. पहिलं होतं ते तोमर, दुसरं होतं ते चव्हाण आणि तिसरं होतं ते आपलं स्लेव, जे की होतं मोहम्मद गोरीचा आपला सैनिक कुतुबुद्दीन ऐबक. आणि आता आपलं जे चौथं वालं साम्राज्य आहे जे की दिल्लीवरती राज्य करतं, त्यांचं नाव आहे खिलजी. पद्मावत ज्यांनी बघितलंय ना त्यांना ही स्टोरी माहितीच असणार, आपलं खिलजी साम्राज्य. तर या साम्राज्याचं म्हणजे प्रमुख कोण, म्हणजे संस्थापक कोण, तर जलालुद्दीन खिलजी.
जलालुद्दीन खिलजी. आणि परत जो असतो तो आपला म्हणजे अलाउद्दीन खिलजी. तुम्ही पद्मावत पिक्चर मध्ये यांची सगळी माहिती बघितली असेल. अलाउद्दीन खिलजी. तर आता अलाउद्दीन खिलजी तुम्हाला माहिती असेल, तर अलाउद्दीन खिलजी असतो ना, तो दिल्लीपासनं खाली मदुराईपर्यंत, जम्मूपासून मदुराईपर्यंत, आपल्या तमिळनाडू मधल्या मदुराईपर्यंत अलाउद्दीन खिलजी आपलं खिलजी साम्राज्य वाढवण्याचं काम करतो. म्हणजे त्यांचं काय म्हणतात, खिलजी साम्राज्यातलं जर कोण जर पॉवरफुल जर राजा होऊन गेला असेल तर तो हाच असतो, अलाउद्दीन खिलजी. तर तो मदुराईपर्यंत त्याचं स्वतःचं म्हणजे साम्राज्य निर्माण करतो. त्याच्या काळात म्हणजे खूप सारा भारताचा विकास झालेला असतो असं इतिहासकार म्हणतात की त्याच्या काळामध्ये म्हणजे आपलं जे, तर जो आपला अलाउद्दीन खिलजी असतो तो मदुराईपर्यंत त्यांचं साम्राज्य पोहोचवतो आणि जे भारताचा खूपच जास्त विकास करतो. पण अलाउद्दीन खिलजी नंतर जो त्यांचा राजा असतो, म्हणजे जो त्यांचा जो खिलजी साम्राज्याचा हे असतो, तर तो काय करतो, म्हणजे तो या साम्राज्याचा टिकाव लागू देत नाही. आणि या साम्राज्याचा म्हणजे टाइमलाईन किती असते, 1290 ते 1320, म्हणजे 30 वर्ष हे साम्राज्य दिल्लीवरती राज्य करतं, 1290 ते 1320. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की दिल्लीवर नक्की किती लोकांनी राज्य केलं, तर दिल्लीवर 11 डायनेस्टी आणि 50 पेक्षा जास्त राजांनी दिल्लीवरती राज्य केलं. म्हणजे विचार करू शकता तुम्ही की दिल्लीचा इतिहास किती मोठा आहे. तर हे साम्राज्य फक्त 30 वर्ष असतं, 1290 ते 1320. आणि अलाउद्दीन खिलजीची तुम्हाला स्टोरी सांगितली असेल तर तो काय करतो, गुजरात, मेवाड, जे पण कोलवा वगैरे त्या काळातली प्रमुख शहरं होती त्यांना ताब्यात घेऊन अख्ख्या बऱ्यापैकी भारतावर कब्जा त्याने केलेला असतो अलाउद्दीन खिलजीने. तर आता आपण, आणि याच्या काळात पण काय होतं, जे मंगोल साम्राज्य इकडे जे वाढलेलं असतं इकडे अख्खं, तर त्या मंगोल साम्राज्याला हा अडवायला समर्थ राहतो आणि या म्हणजे साम्राज्याला आडून ठेवतो भारताच्या बाहेर. तर आता आपण नेक्स्ट वालं साम्राज्य बघूया की कोणतं साम्राज्य दिल्लीवर कसं राज्य करतं आणि त्यांचं टाइमलाईन पण बघूया. तर आता आपली 5वी वाली डायनेस्टी आहे ती म्हणजे तुघलक साम्राज्य. तुघलक साम्राज्य. तर आता या तुघलक साम्राज्याचा सीन काय होतो, तर यांचा संस्थापक कोण असतो, तर तो जलाउद्दीन तुघलक. आणि त्यांचा म्हणजे टाइमलाईन किती असते, 1320 ते 1413 पर्यंत, आय थिंक 1413 बरोबर. ही त्यांची टाइमलाईन असते. आणि यांचा संस्थापक कोण असतो, जियाउद्दीन तुघलक. तर आता यांचं सीन तुम्हाला समजावून सांगतो, लय भारी सीन आहे. तर आपला आता भारत असतो, जे आधीचं जे साम्राज्य होतं ते काय करतं, मंगोलांना बाहेरपर्यंत आडून ठेवतं. आणि तुघलकांचं साम्राज्य काय करतं, म्हणजे जे आधीचं आपलं जे साम्राज्य होतं कोणतं वालं, खिलजी साम्राज्य, आणि ते काय करतं, मंगोलांना अडवतं. पण जे खिलजींचा जो तिसरा राजा असतो तो त्यांचं राज्य टिकवायला म्हणजे टिकून ठेवत नाही. आणि मग अलाउद्दीन खिलजीच्या मृत्यूनंतर जो राजा येतो त्याच्यानंतर राज्य कोणाकडे जातो, म्हणजे जियाउद्दीन तुघलककडे जातं, की 5वं साम्राज्य असतं दिल्लीवर राज्य करणारं. आणि त्यावेळेला सीन काय होतो, मंगोलांची ताकद अख्ख्या आशियामध्ये खूप वाढलेली असते, खूप म्हणजे खूप. आणि मंगोल काय करतात, मग आता दिल्लीवर आक्रमण करतात, दिल्लीवरती आक्रमण करतात. आणि मंगोलांचं त्यावेळेला आहे ना आपला जो काय म्हणतात सेनापती म्हणू शकतो आपण, तैमूरलंग, तुम्हाला माहिती असेल तैमूरलंग, जो असा म्हणजे मंगोलांचा सेनापती असतो जो की अफगाणिस्तान अख्खा आशिया, बऱ्यापैकी आशिया, आणि परत मग आपले जे राहिलेले असतात मुलताना, पार्शिया, यांच्यावरती राज्य मिळवून हा भारतावरती आक्रमण करतो. आणि यावेळेला सीन काय होतं, आता इथं आपली दिल्ली आहे, एकच मिनिट खाली पडलं आपला, इथं आता आपली दिल्ली आहे. दिल्लीवर काय म्हणतात, मंगोलांनी आक्रमण केल्यावर आपला जो जियाउद्दीन तुघलक असतो यांचा जो म्हणजे काय म्हणतात राजा असतो ना, त्यावेळेचा जो शासक असतो ना, तो पळून जातो गुजरातला. बघा, आपलं म्हणजे राज्य वाऱ्यावरती सोडून तो जातो गुजरातला आणि इथे लपतो. मग इथं काय होतं, तैमूरलंग त्याचं सैन्य आतमध्ये घुसवतो. सलग 15 दिवस दिल्लीची फुल हानी, फुल लुटालुटी, जाळपोळ, सगळं म्हणजे काय काय विचार पण करू शकत नाही, एवढ्याच गोष्टी तिथे घडतात. आणि तिथला जो म्हणजे जियाउद्दीन तुघलकांचा जो म्हणजे शासक असेल, दुसरावाला नाही, तिसरा का चौथा शासक असतो, हे म्हणजे डायनेस्टी खूपच वर्ष राज्य करते दिल्लीवर, ती म्हणजे पळून जाते. आणि मग तैमूरलंग काय करतो, जाताना आपल्या मंगोलला जाताना आपलं जे हरिद्वार आहे, परत इकडची जम्मू काश्मीर आहे, हे सगळं लुटून जातो. इकडची पण तशीच वाट लावतो, सगळं लुटून जातो. आणि परत जाताना हे त्याचं जे आता राज्य आता कोणाकडे आले, तैमूरलंग म्हणजे मंगोलांकडे आलं. मग ते जाताना राज्य आहे ना खिजर खाकडे देतो, खिजर खान असतो त्यांच्यातला.
तर त्याच्याकडे तैमूरलंग राज्य सोपून जातो, म्हणजे दिल्लीची सत्ता सोपून जातो. तर असं तुघलक साम्राज्याचा सीन होतो. तर आता आपण नेक्स्ट वालं साम्राज्य बघूया, ज्यांनी की दिल्लीवरती राज्य केलं. यांनी किती 1320 ते 1413 पर्यंत राज्य केलं. तर यांच्यानंतर जे साम्राज्य येतं ते येतं सईद साम्राज्य. आपलं जे किती आहे 6वं साम्राज्य आहे सईद साम्राज्य. तर आता यांचं साम्राज्याचं सीन काय होतं इझिली, जो खिदर खाकडे जे आता राज्य आलेलं असतं, तर त्यांचा जो अल उन आलम शाह असतो आणि यांच्या राज्याचं म्हणजे आता तुघलक असते ते 1413 पर्यंत राज्य करतात आणि यांचा सीन केव्हा होतो 1414 आपला 1414 ते 1451 पर्यंत ही लोक राज्य करतात दिल्लीवरती. सईद साम्राज्य यांचा जो राजा असतो अल उन आलम शाह, अल उन आलम शाह. तर यांची एवढी काय म्हणजे स्टोरी नाही. ही पण दिल्लीचं म्हणजे बऱ्यापैकी डेव्हलपमेंट करतात. आणि हा जो राजा असतो तो काय करतो डायरेक्ट लोधी असतो आपला, लोधी जे असतात त्यांच्याकडे हे साम्राज्य सोपवतात आपले कोण सईद साम्राज्य. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आपण आता नवीन पार्टमध्ये भेटूया, कारण की वेळ थोडासा झाला, तुम्हाला बघायला कंटाळा आला असेल, म्हणून आपण आता लोधी साम्राज्याचा सीन बघूया आपल्या पुढच्या पार्टमध्ये. तर जाऊ नका कुठे, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण आता लोधी साम्राज्याकडे बघूया.